रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, रस्ते जलमय, वाहतूक व लोकल सेवेवर परिणाम. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी काल रात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहतूक संत झाली असून अनेक ठिकाणी कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई उपनगरीय लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमक दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच महानगरपालिकेची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पाणी साचलेल्या भागांमध्ये वाहतूक सुरळीत करण्याचे, नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे तसेच आवश्यक मदत कार्य सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नालेसफाई, रस्ते आणि जलनिस्तारण व्यवस्थेवर मोठा खर्च होत असल्याने सांगितले जात आहे. तरी काही तासांच्या मुसळधार पावसानंतरही शहरातील अनेक भाग जलमय होत असल्याने पायाभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. प्रतिनिधी सीताराम कळंबे, मुंबई.